त्यातनं प्रवाह फास्ट होतो. मित्रांनो, हे बबनभाऊ लोकरे आहेत. शेळवे परिसरातील इलेक्ट्रिकल लाईट व डीपीची लाईटची सर्व कामे त्वरित आणि तत्परतेने करून देतात. मित्रांनो, आपण पाहू शकताय आता हे स्वामी समर्थ दूध शीतकरण केंद्रावरती आहेत. या डीपीवरचा फ्यूज गेलेला होता, ते आता दुरुस्त करून देत आहेत. मित्रांनो, त्यांची सेवा ही अत्यंत तत्परतेने असते. शेळवी परिसरात त्यांचे नावलौकिक आहे. मित्रांनो, बबन बापू म्हणून त्यांना सर्वजण ओळखतात. मित्रांनो, बबनभाऊ लोकरे मित्रांनो, आपण पाहू शकता आता ते दुरुस्त करत आहेत. आणि हे आपले स्वामी समर्थ दूध शीतकरण केंद्र आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता हे पंढरपूर पुणे रोडवरती आहे. मित्रांनो, शेळवे परिसरामध्ये पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे परिसरावरती हे आपलं दूध शीतकरण केंद्र आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता आता ते हे दुरुस्त करत आहेत. अत्यंत तत्परतेने त्यांची सेवा आहे. मित्रांनो, आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण पाहत आहात मित्रांनो, ते आता हे दुरुस्तीचे काम करीत आहेत. संपर्क करा व सेवेचा लाभ घ्या. अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सर्व दुरुस्त करून देतात. मित्रांनो, आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले दूध शीतकरण केंद्र 5 एप्रिल रोजी सुरू झालेले आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध शीतकरण केंद्राचा लाभ घ्यायचा आहे. मित्रांनो, तसेच मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा 7 मे रोजी मतदान प्रक्रिया संबंध देशात व महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. तरी नवमतदार तरुणांना माझे जाहीर आव्हान आहे. मित्रांनो, 7 मे रोजी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करावे अशी मी तुम्हाला जाहीर नम्र विनंती करीत आहे. मित्रांनो, तरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करा अशी मी तुम्हाला जाहीर विनंती करीत आहे. मित्रांनो, या निवडणुकीची मतमोजणी ही 4 जून रोजी आहे. मित्रांनो, तरी मित्रांनो, आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न चुकता मतदान करा. मित्रांनो.